महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो 7 जून 8 जून 9 10च्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जर काही शेतकऱ्याचे 10 जून पर्यंत शेत नाही तयार झाले तर तुम्ही काय करा, 10 11 आणि 12 3 दिवस तुम्हाला म्हणजे चान्स आहे. 10 11 12 पर्यंत करून घ्या, कारण की राज्यामध्ये म्हणजे 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यामुळे खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज देत आहे. सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे 7 8 9च्या दरम्यान भाग बदलत पडणारच आहे. पण त्याच्यानंतर 13 जून ते 18 जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, काही ठिकाणी म्हणजे ओढे नाले वाहताना पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे. मग एवढा जर पाऊस पडला तर तुमचे शेत दुरुस्त व्हायचे नाही. त्याच्यानंतर 7 8 9 10च्या दरम्यान थोडा पाऊस भाग बदलत पडणार आहे. पण त्याच्यानंतर 11 जून 12 जून 2 दिवस तुम्हाला कामं करायला वेळ भेटणार आहे. इतक्यामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कामं करून घ्या, कारण की राज्यात 7 जून 8 9ला पाऊस यायला आहे. तुम्ही शेतीची मशागत करून घ्या, तो पाऊस सगळीकडेच पडणार आहे. परत एक सांगतो, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका. आपल्या सांगायचं झालं तर आपली स्वतःची काळजी घ्या. विजा खडखडत असताना झाडाखाली थांबू नका. पण त्याच्यानंतर मात्र 7 8 9चा मात्र प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 10 11 12 3 दिवस हवामान कोरडं राहील. पण 13 ते 18 राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, धोधो पडणार आहे. म्हणून तुम्ही तुमची आपल्या शेतीची मशागत करून घ्या.